स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ताज्या बातम्या बुलेटिनला। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जगभरातल्या आणि स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी। सर्वप्रथम ट्रम्प यांच्या टॅरिफला कोर्टाचा विरोध, मग जरांगे पाटील आजपासून करणार पाण्याचा त्याग, आणि मग मराठा आंदोलनासाठी एका तरुणाने संपवला आपला जीव, मग मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात दहशतवादाविरुद्ध चर्चा, मग 2025च्या खास खग्रास चंद्रग्रहणाबद्दल। चला तर मग सुरू करूया आजच्या प्रमुख बातम्यांसह आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोर्टाच्या निर्णयावर संताप। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चर्चेत येणारं वक्तव्य केलं आहे। अमेरिकेच्या कोर्टाने त्यांच्या आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ संबंधित निर्णयाला बेकायदेशीर ठरवले आहे। यावर ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ते म्हणाले, जर हे टॅरिफ हटवलं गेलं तर अमेरिकेची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल। ट्रम्प यांनी भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारी संबंधांवरही भाष्य केलं आणि या दोन्ही देशांनी एकत्र येऊन आपल्या अर्थव्यवस्थेचा फायदा घ्यावा असं आवाहनही केलं। यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात खळबळ उडाली आहे। ट्रम्प यांचं हे वक्तव्य भविष्यात अमेरिकेच्या व्यापारी धोरणांवर कसा परिणाम करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मनोज जरांगे पाटील सोमवारपासून करणार पाणी बंद। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आता आणखी तीव्र होताना दिसत आहे। जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सोमवारपासून म्हणजेच आजपासून ते पाणीही पिणार नाहीत। मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनात त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं, आम्हाला पाणी जेवण मिळू दिलं नाही पण आम्ही मागे हटणार नाही। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली। मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेतं यावर आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण 2025। आता एक खगोलीय घटनेबद्दल माहिती घेऊया। यंदा भाद्रपद पौर्णिमेला म्हणजेच 18 सप्टेंबर 2025 रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे। हे ग्रहण भारतात काही ठिकाणी दिसणार आहे। विशेषतः पूर्व भारतात आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ग्रहण रात्री 11:30 पासून सुरू होऊन पहाटे 2:30 पर्यंत राहील। खग्रास चंद्रग्रहणात चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत झाकला जाईल, ज्यामुळे तो लालसर रंगाचा दिसेल। धार्मिक मान्यतांनुसार ग्रहण काळात काही सावधानता बाळगावी, जसं की पूजा अर्चना टाळावी असं मानलं जातं। खगोल प्रेमींसाठी ही एक खास संधी आहे, पण ग्रहण पाहताना योग्य खबरदारी घेणं गरजेचं आहे। मुंबई पोलिसांचा गणेश उत्सवासाठी खास बंदोबस्त। यंदा गणेश उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस 72 तास सतत ऑन ड्युटी राहणार आहेत। खाकीतील हे विघ्नहर्ता मुंबईकरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सज्ज आहेत। यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे आणि रॅपिड ऍक्शन फोर्स यांचा समावेश आहे। मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीतही पोलीस सतर्क आहेत। मुंबईकरांनीही पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। मोदी जिनपिंग यांच्यात दहशतवादाविरोधात चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात नुकतीच 50 मिनिटांची महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत दहशतवादाविरोधात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला। दोन्ही नेत्यांनी सीमेवरील शांतता आणि आंतरराष्ट्रीय स्थैर्य यावर चर्चा केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वसुदैव कुटुंबकम या भारतीय तत्वज्ञानाचा उल्लेख करत दहशतवाद विरोधात एकजुटीने लढण्याची गरज व्यक्त केली। ही बैठक आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची ठरू शकते, कारण भारत आणि चीन यांच्यातील सहकार्य दहशतवादाविरोधात नवपर्व सुरू करू शकतं। बीड मधील धक्कादायक घटना। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने आपले जीवन संपवले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि आर्थिक अडचणींमुळे एका तरुणाने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। बीड जिल्ह्यातील भरत खरसाडे या तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आणि आर्थिक चणचणीमुळे नैराश्यात येऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे। भरतला मुंबईला जायचे होते, पण खिशात पैसे नसल्याने तो हतबल झाला। या नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले। ही घटना घडल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। स्थानिक लोकांमध्ये या घटनेने शोककळा पसरली आहे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे।
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत आहे. मात्र आरक्षण मिळत नसल्याने अनेक तरुणांमध्ये निराशा वाढत आहे. यापूर्वीही बीड, नांदेड, उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यांमध्ये अशा दुःखद घटना घडल्या आहेत. भरत खरसाडेच्या आत्महत्येने पुन्हा एकदा या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू आहे. समाजातील सर्व स्तरातून या घटनेचा निषेध होत आहे आणि सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी होत आहे. भरतच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी समाजातील अनेक जण पुढे येत आहे. ही बातमी आपल्याला अंतर्मुख करणारी आहे. मराठा आरक्षण आणि आर्थिक अडचणींसारख्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आणि यासह संपलं आजचं ताज्या बातम्यांचं बुलेटिन. आम्ही तुम्हाला देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींसह स्थानिक बातम्या सातत्याने देत राहू. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. तोपर्यंत सावध राहा, सुरक्षित राहा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.